एक महत्त्वाची बातमी, वंचितनं अखेरच्या क्षणी एमआयएम विरोधात खिळी खेळली आहे। अकोल्याचे मतदान झाल्यानंतर संभाजीनगरमधून अफसर खान अधिकृत उमेदवार जाहीर केलेला आहे। संभाजीनगरमध्ये वंचितचा एमआयएमला शह दिल्याचं आता बोललं जाते। अफसर खान यांच्या अर्जासोबतच वंचितचा एबी फॉर्म सुद्धा पाहायला मिळतोय। वंचितच्या उमेदवाराचा इम्तियाज जलील यांना फटका बसणार असल्याचं बोललं जाते। तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय नेमकी खेळी वंचितनं खेळलेली आहे? अगदी अखेरच्या क्षणी एमआयएम विरोधात त्यांनी खेळी खेळली आहे, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, वंचितच्या या खेळीची सध्या चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सुरुवातीला अफसर खान यांना उमेदवारी दिल्याचं पत्र काढून त्यांनी जाहीर केलेलं होतं। मात्र अफसर खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 2 दिवसा अगोदर अर्ज दाखल केला। त्यावेळेस असं सांगितलं की मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरतोय, कारण वंचितने अद्यापर्यंत कुठलाही एबी फॉर्म मला दिलेला नाही किंवा त्यांनी संपर्क साधला नाही। त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मग अकोल्याची निवडणूक झाली। महत्त्वाचं म्हणजे अकोल्याच्या निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघामध्ये एमआयएम कडून बिनशर्त पाठिंबा, म्हणजे मागितला नसला तरी एमआयएमनी प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता। त्या पाठिंब्यानंतर निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर शेवटच्या क्षणाला अफसर खान यांना एबी फॉर्म वंचितकडून दिला गेलाय। त्यामुळे वंचितकडून एक नवी खेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये खेळली जाते की काय अशी चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे एमआयएमला अशी अपेक्षा होती की अकोल्यामध्ये आम्ही जर पाठिंबा दिला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितकडून आपल्याला पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा होती, पण वंचितने एक खेळी केली आहे आणि त्यामुळे अफसर खान मैदानात असल्यामुळे इम्तियाज जलीलची अडचण होईल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।